Maths 1, Chapter 4 Financial Planning. Today we are going to learn Practice Set 4.2, example number 1, 2, and 3. Let us remember input tax credit means ITC. When a trader pays GST at the time of purchase, it is called input tax. And when the trader collects GST at the time of sale, it is called output tax. That is, input tax credit is equal to output tax minus input tax, and GST payable by the trader is equal to output tax minus ITC. Example number 1. Chetna store paid total GST of rupees 1,500,000 at the time of purchase and collected GST 1,22,500 at the time of sale during 1st of July 2070 to 31st July 2017. Find the GST payable by चेतना स्टोअर. आता या उदाहरणाचा अर्थ बघा काय आहे. तर चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या दरम्यान जेवढी खरेदी केली त्यावर 1,05,000 रुपये GST दिला खरेदीवर आणि विक्रीवर 1,22,500 रुपये GST त्यांनी गोळा केला. तर या कालावधीमध्ये चेतना स्टोअर्सला किती GST भरावा लागणार आहे ते काढा. द सोल्युशन इज फर्स्ट आउटपुट टॅक्स. Output tax means tax collected at the time of sale. Tax collected at the time of sale means output tax and is equal to किती आहे तो रुपीज 1,22,500. त्यानंतर इनपुट टॅक्स. Input tax means tax paid at the time of purchase. आणि तो टॅक्स किती आहे बघा रुपीज 1,05,000. म्हणजेच या ठिकाणी आपण सेलच्या वेळी जो टॅक्स गोळा करतो तो म्हणजे आउटपुट टॅक्स आणि खरेदीच्या वेळी जो आपण पेड करतो तो म्हणजे इनपुट टॅक्स. देअरफॉर ITC means input tax credit is equal to rupees 1,05,000. Then GST payable is equal to output tax minus ITC. आउटपुट टॅक्स किती आहे आता 1,22,500 मायनस ITC 1,05,000. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला रुपीज काय मिळतील बघा 22,000 rupees GST payable. So the answer is GST payable by
चेतना स्टोर इज रुपीज 22,000. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल किती सोपं आहे बघा. आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स म्हणजेच ITC, GST पेएबल, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल तेच काय असणार आहे, GST पेएबल बाय चेतना स्टोअर्स. एक्झाम्पल नंबर 2. Nazma is proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed and what is the amount of GST payable? आता या उदाहरणाचा अर्थ काय बघा. तर नजमाने खरेदीवर एकूण GST 12,500 रुपीज दिला होता आणि सेलच्या वेळी GST 14,750 गोळा केला. तर त्यांना आता किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल आणि किती रुपये GST आपल्याला काय करायचं आहे, काढायचा आहे. एक्झाम्पल 1 प्रमाणेच आहे बघा. फर्स्ट स्टेप काय येणार आहे, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 14,750 and input tax means tax paid at the time of purchase, rupees 12,500. Therefore ITC for Nazma is equal to rupees 12,500. Then GST payable by Nazma is equal to output tax minus ITC. आउटपुट टॅक्स किती आहे बघा, 14,750 मायनस ITC 12,500 आणि यात सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळेल 2,250 rupees. So the answer is ITC claim by Nazma is rupees 12,500 and GST payable by Nazma is rupees 2,250. बघा, दोनही उदाहरणं अतिशय सोपी आहेत. एक्झाम्पल नंबर 3. Amir Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Bros and collected GST of rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Bros and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find the payable CGST and HGST. उदाहरणाचा अर्थ बघा. अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बॉटल्स खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या
अकबरी ब्रोजना सेल केल्या म्हणजे विकल्या आणि त्यावेळी त्यांनी 4100 जी एस टी कलेक्ट केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रोजकडून त्या बॉटल्स 4500 जी एस टी पेड करून घेतल्या. तर प्रत्येक ह्या ट्रेडिंग चेनमध्ये जी एस टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा CGST असेल आणि SGST आहे तो फाइंड आउट करायचा आहे. उदाहरण वाचल्यानंतर थोडंसं आपल्याला ते मोठं वाटेल, परंतु स्टेप वाईज जर आपण ते समजावून घेतलं तर हेही उदाहरण अतिशय सोपं आहे. सुरुवातीला आपण त्याची जी ट्रेडिंग चेन आहे ती बघूयात. फर्स्ट, आमिर एंटरप्राइज. ते कुणाला सेल करणार आहेत? अकबरी ब्रोज. आणि त्यानंतर त्यांच्याकडून कोण घेईल बॉटल्स? मयंक फूड कॉर्नर. आमिर एंटरप्राइजने बॉटल्स सॉसच्या त्या खरेदी केल्या. त्यानंतर त्या अकबरी ब्रोजना सेल केल्या. अकबरी ब्रोजकडून कोणी घेतल्या? मयंक फूडने. या पद्धतीने आपल्याला या एक्झाम्पलमधील ट्रेडिंग चेन दिसते. आता फॉर आमिर एंटरप्राइज. फॉर आमिर एंटरप्राइज, इनपुट टॅक्स किती आहे बघा. तर आमिर एंटरप्राइज परचेज चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड GST ऑफ ₹3800. सो इनपुट टॅक्स ₹3800 अँड आउटपुट टॅक्स म्हणजे कलेक्टेड फ्रॉम. आउटपुट टॅक्स म्हणजे काय येणार आहे? कलेक्टेड फ्रॉम अकबरी ब्रोजकडून त्यांनी किती घेतले? तर ₹4100. ITC फॉर आमिर एंटरप्राइज is equal to ₹3800. Therefore, GST payable is equal to 4100 minus 3800 is equal to ₹300. आमिर एंटरप्राइजने सॉसच्या बॉटल्स जेव्हा खरेदी केल्या, परचेस केल्या, तेव्हा इनपुट टॅक्स त्यांनी एवढा भरला. त्याचबरोबर जेव्हा त्यांनी त्या बॉटल्स अकबरी ब्रोजना दिल्या तेव्हा आउटपुट टॅक्स त्यांनी गोळा केला 4100. सो ITC 3800 अँड GST पेएबल मीन्स या ठिकाणी काय येईल? आउटपुट टॅक्स मायनस ITC, सो ₹300. आता GST पेएबल 300, दॅट इज CGST ₹150 and SGST ₹150. Total GST 300, CGST 150, SGST 150. हा GST आणि CGST झाला फॉर आमिर एंटरप्राइजसाठी. आता सेकंड फॉर अकबरी ब्रोज. इनपुट टॅक्स मीन्स टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ परचेस. मग अकबरी ब्रोजने आमिर एंटरप्राइजकडून घेतलेले आहेत, परचेस केलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी किती रुपये येणार आहे? 4100. हा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स
आउटपुट टॅक्स मीन्स कलेक्टेड फ्रॉम मयंक फूड कॉर्नर. मयंक फूड कॉर्नरकडून त्याने किती रुपये घेतले? कलेक्टेड फ्रॉम मयंक. सो ₹4,500. इनपुट टॅक्स म्हणजे अमीन एंटरप्राइजकडून घेताना त्यांनी किती रुपये दिले ते म्हणजे 4,100 टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स मयंक फूड कडून किती कलेक्ट केला? सो 4,500. सेम स्टेप येणार आहेत फॉर अमीर एंटरप्राइजप्रमाणेच अकबरी ब्रोजसाठी. आता आउटपुट टॅक्स झाल्यानंतर काय बघा, ITC फॉर अमीर एंटरप्राइजेस, तसेच ITC फॉर अकबरी ब्रोज इज इक्वल टू ₹4,100. Therefore, GST payable इज इक्वल टू, या दोघांची काय होणार सबट्रॅक्शन, 4,500 मायनस 4,100 इज इक्वल टू ₹400. So GST payable ₹400, that is CGST ₹200 and HGST ₹200. So the answer is statement of GST, CGST and HGST payable at every stage of trading. Company name GST, CGST and HGST. अमीर एंटरप्राइजने बघा GST किती पे केला होता? 300. सो ₹300. त्यापैकी CGST ₹150 and HGST ₹150. सेम अकबरी ब्रोजने बघा या ठिकाणी GST पे किती केला? ₹400. ₹400 and CGST 200 and HGST 200. So total GST ₹700, total CGST ₹350 and total HGST ₹350. थँक्यू. अशाच गणित व विज्ञानच्या व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.